तर सकाळी सकाळी शिरा खातोय विराज. विराज शिरा खातो, आनंदीला पण देतो. आनंदी आणि विराज दोघं बी शिरा खातात. सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग, नमस्ते. पुन्हा आपल्या एका व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आणि मी सचिन मुटकुळे. चला आज तुम्हाला काय दाखवतोय बघा. आता सकाळी सकाळी एकदा सकाळी सकाळी काय झालंय, विषय असा आहे. सर्वांना विचारलं होतं, हे कमेंट आली ती ताईची की ही झाड थोडं विषारी असते, दोथरा नाही का, महादेवाला फुलं चालतात. पण आताच विषय झालाय, विचारलंय मी आईला, दीपालीला, तर सगळे म्हणतात आम्हाला काय एवढं माहीत नाही, फक्त देवाला चालतं एवढंच माहिती आहे. तर हे जे झाड आहे ना, आणि असेल बी विषारी असू शकतं नाही का, काटे. आणि ती खास म्हणजे कसं आहे, मोठ्या माणसाचं काही नाही, पण लहान लेकर आहेत ना, आनंदी, विराज, त्याच्यामुळे ते म्हणले उपटून काढा, नाही तर साईडला पाहिजे होतं थोडंसं. तर ते एकदम काय झालं, पाण्याच्या ठिकाणी जवळच आहे टाकीपाशी, आणि जाता येता हात बी लागतो. आणि बघू काय असेल त्याच्याबद्दल, कुणाला काय माहिती आहे का, माहिती असली तर 100% कमेंट करा. हा हा, चला चला चला. तर काय झाड दाखव तुम्हाला बघा. आज तर ढग हाई पण पाऊस नाही वर, आकाश किती सुंदर दिसतंय. तुम्हाला झाड दाखवतो एकदा. हा 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 हा, विराज किडाला साप म्हणतो. ही असं दोथऱ्याचं झाड आहे. आणि ही बघा ना कसं काळं भंगार दिसतंय सगळं बुडापर्यंत, काळा कलर ह्याचा. आणि ह्याला फुले आले किंवा काटे आले ना, काही विषारी हाय का असं म्हणतात. आणि म्हणजे उपटून टाका. तर टाकू बा उपटून, म्हणलं नको, लहान लेकर खेळते तिथं. तर सगळं पाण्याच्या ठिकाणी इथं सारखी पोरं पाण्याकडे येतेच. आली वय हो. विराजला पण आता ना शाळेत सोडायचंय. विराज तूच पुशितोय, तू नको पुसू. चला झाड घेतो मग उपटून, असो नाही तर नसो, पण उपटू म्हणले दारात नसावा तर घेऊ उपटून. कमेंट केली काय, ते कमेंट केल्यामुळं मला काही ना काही माहिती असेलच त्याच्याबद्दल, पण ऑनलाईन बरे उपटत नाही का. विराजला सोडायचा टाइम झालाय, अजून 10 मिनिटं टाइम आहे. आणि आनंदी, ए आनंदी काय घेऊन पळत आहे, घेतलंय काय घेतलंय बाई. गरा काढ म्हणलं मागात धरून, कुणी काढी ना गरा आमच्या दिदीचा. गरा खाऊन असा इतका राडा काय ती. हा आवर मग. चालतंय, येतो सोडून मी. चल चल आनंदी, चला विराजला सोडायला. चला 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 पटकन पळा. हा चला पटकन चला, गाडी येईन कालच्या म्हणे. काल गाडी गेली ती, आज हो का ना गाडी. चला पटकन आवरीच जा. चला पटा 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 पटा, 10 मिनिटं राहिली शेवटचे. आणि गाडी गेली ना तर चलतच लावीन तुम्हाला. हो, नव्या वया भेटणार आहेत. बर बर बर, हा शाळेत भेटणार आहेत. चला गाडी येईन, चला पटकन. आली का गाडी, नाही ना, चला पटकन बसा. हा चला, आनंदी 1 नंबर, मी 2 नंबर, 3 नंबर कुठं आहे, बसला का विराज. आणि 4 नंबर. चला हा, आलोत फट्याला. आता बसची वाट बघत येत. तर बघा सगळेजण कसे बसलेत. आज पोरं काय आले नाहीत अजून, 10 मिनिटं टाईम आहे. आज लवकर चालू, काल गाडी लय लवकर आलती ना, आम्ही उशीर झालता आम्हाला. तर जिथं आम्ही रोज येतो तिथलं वातावरण असं आहे. ह्या रोडनी आपल्या, हा रोड जो जातो ना पुढं आष्टीला जातो, ह्या रोडनी बस जाते. आणि ह्या साईडला गाव आहे आमचं, तर गावातून बस येते. आता आनंदीन ते तिथं उभा इथं, आणि गाडी इथं लावून इथं बसत असते पोरं रोजचे. आणि हो पण रोड तालुक्याच्या ठिकाणी आष्टीलाच जातो, आणि हा पण आष्टीलाच जातो. दोन्ही रोड आष्टीला जातात. तिसरा गावातून येतो. ह्या चौकात रोज यावं लागतं, गाव इथं पुढे. आणि गावाच्या म्हणजे अलीकडच्या साईडला पहिल्या फर्स्ट टाईम आला ना चौकात, इथूनच मग आष्टीला गाडी जाते. तर मस्त आणि सुंदर असं वातावरण झालं आहे बघा. आणि आपलं इथून वस्ती ह्या इकडं, म्हणजे वस्ती म्हणजे दुकान आपलं दिसतंय इथून, पण या काठीच्या आडमध्ये मध्ये बाबळ आली. तिला जरा लई अडवून करती. काय करते का बाई. चला आनंदी आत्ताच गाडी बसून चालली तो काय तिथं पुढं. आणि बस पण आली, घ्या सरक 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 काढ. दामाने अजून पुरायचे काढ. बस आली बघा, आली का बस. थांबा थांबा, बसा बसा पटकन जा. बाकीचं कोण नाही का, पहिले चालेल गावातून.
चला गेली बस पण, आणि चला मी पण चाललो इकडं आपल्या घरी आता. तर आत्ताच विराजला सोडून आलो ना, विराजाने त्यांना समोर सोडलं लागतं, आपल्या दुकानाच्या समोर. लय लांब नाही अंतर, जवळच इथून समोर बघायला गेले की आता बघा आपण आता ह्या दुकानातून मी शूटिंग काढतोय ना, इथं सेम इथं ही जी पोल आहे ना, पोल पशीच गाडी इथे रोज, म्हणजे आपल्या दुकानाच्या समोर नेऊन सोडावं लागतं. इथून बी थोडी एक वाटी छोटीशी, नाही ते या दुसऱ्या वाटेने. तर जवळच आहे, त्याच्यामुळे अंतर काय लय लांब नाही, पटकन सोडलं की घरी येत असतो मी रोजच. चॉकलेटी आणि मिसरी, ओके. चला सकाळी सकाळी मस्त असं फ्रेश वातावरण झालंय, तर छान वाटतं नाही का. आता बघा ना कसं वातावरण एकदम भारी, छान, माणसं बी कसे चाललेत आपल्या आपल्या उद्योगाने, आणि सकाळी सकाळी एकदम मस्त असं ऊन बी पडलंय. आज पेरायचं पण आहे थोड्या वेळाने, म्हणजे दुपारी 12 वाजता. सकाळी सकाळी काय आहे, गिरायक पण चालू असतंय, पण गिरायकाला आपण दाखवत नाहीत नाही का, म्हणजे गिरायक देताना शूटिंग बंद असते, गिरायक गेल्यावर चालू असतंय. सकाळी सकाळी जी काय सामान आणलेलं असतं ते लावायचं पटापटा. आज एवढ्या बारी म्हणजे चला चांगल्या चांगल्या बर्फ्या आणल्यात, ते पण मी तुम्हाला 1-2 मिनिटात दाखवतो, आणि पुन्हा पुढचं काय नवीन नवीन गोष्टी दाखवतो शॉर्टकटमध्ये. लय वेळ काय मी लावत नाही. सुंदर मोसम असल्यामुळं सुंदर सुंदर खायला आणलंय मी. काय आणलंय बघा, ही मस्तपैकी बर्फी आहे, कुंची आहे, अजमेरा बर्फी म्हणतात, आणि मस्त एकदम बर्फी ही. आणि ही माहीत असेल कुंची आहे ही, मैसूर म्हणते त्याला एकदम. ही पण भारी आणलंय. आणि गुलाबजांबू आणि टॉबेरी, ही टॉबेरी पण खूप चालती, कलरमध्ये मिक्स 2 बरण्या आणल्यात. आणि पुन्हा एक कॅडबरी एक आणली, आणि फरसन निलेश, आणि कुरकुरे आणले होते काल, ते पडले, ते पण लावून घ्यायचेत पटकन, सकाळ सकाळ काम आवरायचंय. बऱ्याच जणांचं एक हे असतं की बरेच जण नवीन जर कोणी व्हिडिओ बघत असेल ना, पहिले विचारतात की तुम्ही कुठले काय, असं पण कधी कधी कमेंट येतात, आणि बरेचसे जण विचारतात बी. तर कसं आहे, आयल्यानगर ते बीड जे मेन हायवे, तर आयल्यानगरकडून बीड हवे ना, तर जे जसं की कडा आष्टी लागतं, तर आष्टी हा तालुका आहे, आणि आष्टीत आपलं गॅरेज आहे टू व्हीलरचं, मेकॅनिकलचं, म्हणजे मी करतो काम. आणि तिथून आपलं जवळच 10 किलोमीटर गाव आहे मांडवा. तर मग मांडवा गाव 10 किलोमीटर आहे. मी इथं आपलं दुकान आहे मांडव्यात, आणि आपलं घर हिथंची, शेती पण हिथंची. आणि इथून मी रोज 10 किलोमीटर आष्टीला जात असतो. कोणी जर बीड आयल्यानगर प्रवास आमचा तिकडे कधी करत असेल, आणि कुणाला वाटलं कधी भेटायचं, तर मग तसं मी आष्टी तालुक्यातच असतो मेन हावीलाच. आपलं दुकान आहे, कुठंही टू व्हीलर गॅरेज असेल ना, टू व्हीलर गॅरेज, तर त्यांना विचारू शकतात कुणी बी की सचिन मुटकुळे फिटर म्हणलं तरी टू व्हीलर गॅरेज, तर कुणीही पत्ता आपला सांगू शकतं किंवा नंबर देऊ शकतं नाही का. तालुक्यात आलं तर गॅरेज लाईनमध्ये, म्हणजे ओळख जास्त आहे आपली. असं ओळखतात, पण कुणाकडे नंबर असतो कुणाकडे नसतो नाही का. तर चला, ठीक आहे, पत्ता म्हणून आपण असं सांगितलं. चला तर झाले आता कुरकुरे बी सगळे लावून, मस्तपैकी काय होतं, वेपर्स वगैरे हे असं विकायला लागतंय, आणि मस्तपैकी ही सोनपापडी पण आणलेली आहे, आणि मस्त फ्रेश फ्रेश खायला आणलं ना ह्या बर्फ्या वगैरे. आता थोडंसं पाऊस पडल्यावर गार लागतं, मस्त वाटतं नाही का खायला पण छान. काय भाऊ की बॅटरी गॅरेजला. दीपाली, दीपाली आवरला का, लय पळती बा दीपाली. आवरी आवर की आवरतं. चला मी तर खातोय फंटू बडीशेप. काय म्हणणं आहे तुझं? खायची नाही दस पप्पा. तू काय खाती? तू काय खाल्लंय? तू काय खाल्लंय? तू काय खाल्लंय? तू काय खाल्लंय? तू बडीशेप तुला जमती, आणि मी खाल्ल्यावर बडीशेप मी खाल्ल्यावर का नाही रुसली? जाऊ दे. हा, तू खाल्ली का काय मी बडीशेप? मम्मी खाणार ना, आणि मी तुम्ही नाही खायची. का बरं? नाही खायची. का बरं असं? मला लग्नात सांगितलं निर्वसनी पोरग आहे. हा, बडीशेप खाल्ल्या मग व्यसनी होतं का? हा, काय बोलती, बडीशेप काय खायला- बोलती, बडीशेप सुद्धा नाही खायची तुम्ही. काय बोलती दर तुला ही. फुकून टाका ना. चला मी चालू दुकानात. भांडण होते ना आपली आता. उद्या बांधत उद्या आज. हा, सगळीकडे हिरवं हिरवं आहे. चला घेतला ना तुम्ही 4 वाया. चला मग पटकन. तर बघता बघता जवळपास सकाळच्या वाजल्यात 9:20 झाली सकाळची, आणि आज तारीख आहे 11. तर 11 तारीख ही 7व्या महिन्याची 2026. तर आम्हाला जायचं आता दवाखान्यात आनंदीला घेऊन. आनंदीला लागले जुलाब, एवढं पातळ जुलाब लागलंय की मला वाटतं दात वगैरे आहे नाही का, आता येते दाढा. तर मग दीपाली म्हणले काय करू आपण, जाऊ डॉक्टरला दाखवून थोडी औषधं.
घेऊन येऊ आणि बरं असतं नाही का. तर आहेत थोडे औषधं बरं का, पण तरी तेच औषधं दाखवून यावा असं वाटलं एकदा. चक्कर होईल पण बघू. लय जुला पण उलट्या बी व्हायला लागल्यात. तर दात येत असतील असं म्हणतात घरी, तर येतो एकदा दवाखान्यात जाऊन बघू आता काय होतं एकदा. आवरलं दीपाली? हा, चला बरं, चला. गाडीवर बसायचं. चला 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 चला. चल तुला घेतो, चल बाई चल 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 माझी बाई पळतच येते माझ्याकडे. हा, होय, मला चल आली पळत. चला आपल्याला जायचं आता. आपल्याला आता गाडी बसून जायची भुर्र दिशा. चला तर आता आम्ही निघलोत दवाखान्यात. आणि दवाखान्यात जाताना आनंदीला पुढं बसून लय मजा वाटते गाडीवर. एवढं दुखत तरी खुश राहणार ती. पुढं बसणार गाडीवर टाकीवर आणि मोकळी मोकळी हवा लागली ना, त्याला लय आनंद होतो. फिरायचं म्हणजे लय आनंद होतो. हा आवरलं का? काय म्हणते ती पण काय की का ग? अयो वाव, ही फुलं आवडली तुला? छान वाटते फुलं. माहित नाही मी लावले पण मस्त फुलं आले. मस्त आलंय. कशाच फुले? नाही कशाचं आहे ते. कशाच फुले ही? काय माहिती बरं कशाचं फुले ओळखा आणि कमेंट करून सांगा. दीपालीला पण माहित नाही कशाचं हे फुले. मला माहिती चन्नी गुलाब आहे पण हे काय आहे हे मला चांदणी माहीतच नाही. गुलाबी ही माहित नाही का? हे नाही माहिती मला. पण एकदम गुलाबी छान कलर मस्त छान आहे. उगलंय. आणि खाली लावळ्यासारखंच आहे ती. लहोळे मी कांदा लावला होता त्याचा. कांदा? हा हे कांदा आहे खाली त्याला. हा हा हा. काय माहित कशाचं फुल आहे काय की, पण मस्त आणि छानसं फुल दिसतंय. दीपाली म्हणती कशाचं आहे. चला आता चला. काय आळूचे पानं होय. आळूचं पान हे आमचं गुलाबी हे ह्याला नाही काय सांगायची गरज. हा त्याला फुलं तोडली सकाळी, तिथलं फुलं तोडी देत दीदी शाळेत नेते ना आई गेलं गळून. गेलं. वाव गावरान गुलाबी छान आहे मस्त अशाच थोडेसे पानं तोडतो. सुकायला अं? सुकाय करायचे त्यांना मग करायचे ना आताच. यावरती पत्सर पटकन. मस्त ऊन पडलंय आणि आज पिरायचं दुपारून म्हणते. बघू आता ट्रॅक्टरवाला येईन तवा. आता इथं आम्ही दवाखान्यात जाऊन तोपर्यंत. चला मस्त आणि छानसं वातावरण झालंय बघा. तर कसं झालं हिरवळ हिरवळ असं छान वाटतं. पण पाऊस फार कमी आहे. जसा तुमच्याकडे मोठे मोठे पाऊस झाले तसे आमच्याकडे पाऊस नाही आहे अजिबात. आणि बघा बघता बघता 7व्या महिन्यातली आज 11 तारीख आहे बघा. तर दीपाली म्हणती कोणच्या वाटाने जायचंय, म्हणजे कोणच्या वाटाने जायचं. तिकडून गेला असतो एक तर कारखान्याजवळ आहे आणि नवीन म्हणजे शिरीवन. आता शिरीवन तू गेलती कधी? लय दिवस झाले. जाताना तिकडून येऊ येताना निघून चला आता कुठून जायचं? निघून जाऊ येताना निघून हा ठीक आहे येताना मग. हा चला. दीपालीचं बी मन ह्या रोडला म्हणजे माहीतच नाही ना रोड नाही जास्त. बघितलं. म्हणजे किती वर्ष झालं तू त्या रोडने नाही गेली? नाही गेले दादू लहान होता तेव्हा जायचे होते. एकदाच गेली ती वाटते. एकदाच गेलते ते बी आपण काहीतरी हे आणणार येतो. शिरीला गेलतो तर आपण ते त्याला जुलाब लागायचे सारखे. हा म्हणून एकदा गेलो त्यावेळेस त्या रोडने गेलो तेव्हा रोड एवढा खराब होता. खराब होता. आता डांबरी झाला. बस मग चला आता जाऊ त्या रोडनी आणि येताना बघू दुसऱ्या रोडनी येऊ पुन्हा. चला. टिकली काढते ना इथली काढ. आगाव. विराजचा चाललाय अभ्यास. आणि विराज काय लिहितोय हा बेटा? अयो ली 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 काका गाय नाही आदगुरली. तिथून ग्रीश मार सरळ पुढून तिथून मार बस इतकी लांब नाही मारायची. भरे भडजीचा काढतोय विराज. भरे भडजीचा बस हा तेरा कमाल. हा तेरी हड्डी उडाऊंगा. आवाज कुठून शब्द आहे काय मग? कुठून आला हा शब्द? तेरी हड्डी उडाऊंगा. हड्डी भी कोण माघारी चला लय अभ्यास करा. अभ्यास घ्या बोल. करून. मोठा माणूस आहे. मोठा माणूस आहे तो. अभ्यास करा. माघारी बोलायला नाही पाहिजे कुणी. हा तिला बेटे असा भारी काढतो ना आता तू. भारी भारी नाजूक हा बस. अरे वा भरे भडजीचा बेटा चुकला का? चुकला. हे का? तू घिसर रेश पुढं मवानी.
लय मार खातोय आज मम्मी चपकी ती तुला मग काढा दे असं काढ पूर्ण. बरे फडजीचा तुला येत होता काल, आज विसरला ती. आज विसरला तेव्हा. हा काढ. बेटे येतो इकडे, मुंगळा सुद्धा आलाय.